महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार गटाकडून आता लोकसभा निवडणुकीच्या सर्वेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागा वाटपामध्ये मिळणाऱ्या संभाव्य जागांवर हा सर्वे केला जाणार आहे आणि यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे। एका खासगी संस्थेला ह्या सर्वेची जबाबदारी देण्यात आली आहे आणि सर्वेचा अहवाल समोर आल्यानंतर उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, अजित पवार गटाकडून आता लोकसभेची जोरदार तयारी करण्यात आल्याचं दिसतंय। निश्चितच सागर, ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुका या साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये पार पडतील अशा पद्धतीची एक अंदाज सर्वच पक्षांकडून व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे सर्वच पक्षांकडून आता या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र या लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा उमेदवार निश्चितीपूर्वी एक सर्वे केला जातो, जो प्रत्येक पक्षाकडून सर्वे केला जातोय। अजित पवार गटाकडून या सर्वेला सुरुवात करण्यात आलेली आहे। एका खासगी संस्थेला या सर्वेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि जे संभाव्य जागा आहेत, म्हणजे अर्थात महायुतीमध्ये अजित पवार गटाला ज्या जागा मिळणार आहेत त्या जागांवरती हा सर्वे करण्यात येणार आहे आणि साधारणतः या महिना अखेरीस या सर्वेचा अहवाल येणार आणि त्यानंतर अजित पवार गटाकडून उमेदवार निश्चित केले जाणार आहेत। कारण या सर्वेमधून नेमकी काय माहिती येते, कुणाच्या बाजूने खरं तर जनमानस असतो, या संदर्भातला कौल घेतला जाणार आणि त्यानंतर उमेदवार निश्चित केला जाणार आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्वाचं बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। त्या ठिकाणी सुद्धा अजित पवार गटाकडून हा सर्वे केला जाणार आहे। योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।